नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. कसे आहात? मजेत ना? तर मी पण मजेत. तर सकाळी सकाळी तुम्हाला माझ्याकडून श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, मी कामावर निघालेली आहे. सकाळचे 6 वाजले. तुम्हाला तर माहिती मी जेवण बनवायचं काम करते आणि सकाळी 6 वाजता मी जाते कामावर. माझ्या घरापासून माझं काम लांब आहे म्हणून मी गाडी घेऊन जाते. सध्या मुंबईमध्ये जबरदस्त कडाक्याची थंडी आहे, त्यामुळे मी स्वेटर वगैरे घालून कामावर जाते. आणि राहिला प्रश्न डोक्याचा आणि कानाचा, तर वर हेल्मेट असल्यामुळे कानाला हवा लागत नाही, पण गाडीवर सकाळी जाते ना, खूप थंडी वाजते, त्यामुळे मी स्वेटर घालून कामावर जाते. तर बघा, घरातनं निघालेली तेव्हा अंधार होता. कामावर पोचेपर्यंत बराच उजेड पडला होता. स्वेटर काढून डिक्कीमध्ये ठेवलं आणि मी निघाली कामावर. तर आय डी कार्ड बाहेर काढलं, आय डी कार्ड जमा करेल आणि मी माझ्या कामाला सुरुवात करेल. तर माझ्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला हेच दाखवणार आहे की मी माझ्या कामावर काय काय जेवण बनवते, काय बनवते. तर हे सगळं बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा. सबस्क्राईब केल्याच्या नंतर बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर अशा प्रकारे मी आय डी कार्ड जमा केलं, लिफ्टचं बटन दाबलं आणि निघाली कामावर. तर आता मी सुरुवात करणार आहे, श्री गणेशा करणार आहे माझ्या पहिल्या कामाचा. तर चला माझ्याबरोबर पहिल्या कामावर, मग तिकडे मी दाखवते की मी तिकडे काय बनवते. तर मला असाच सपोर्ट करत जावा, मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर पहिल्या कामावर मी पोचल्यानंतर दरवाजाची बेल दाबली आणि मी घरामध्ये एंट्री केली. तर आता तिथे मी काय बनवते ते तुम्हाला दाखवते. तर इथे लंचसाठी मी बनवलेली आहे व्हेज कोल्हापुरी. तर लंचमध्ये सरांना टिफिनमध्ये देण्यासाठी मस्तपैकी व्हेज कोल्हापुरी बनवलेली आहे. व्हेज कोल्हापुरीची तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा, मी तुम्हाला रेसिपी नक्की सांगेन. त्यानंतर ही मस्तपैकी बघा, अशी मस्त घट्ट घट्ट ग्रेव्ही दिसते. खूपच टेस्टी होते ही व्हेज कोल्हापुरी आणि खूप झटपट होते. म्हणतात ना की व्हेज कोल्हापुरी बनवायला वेळ लागतो, असं तसं पण नाही, ही अगदी झटपट होते, पटापट होते. याची काय टेक्निक आहे ते पण मी तुम्हाला माझ्या रेसिपीमधनं सांगेलच. जर तुम्हाला व्हेज कोल्हापुरीची रेसिपी पाहिजे तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर अशी मस्तपैकी टेस्टी झणझणीत आणि कलर मस्त लाल लाल भडक कलर आलेली अशी ही व्हेज कोल्हापुरीची झटपट रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. त्यानंतर ब्रेकफास्टसाठी बनवलेला आहे उपमा. तर हा व्हेजिटेबल रवा उपमा आहे. ह्याच्यामध्ये मी गाजर टाकले, शिमला मिरची टाकली, बीन्स, कांदा, टोमॅटो टाकलेला आहे. सगळ्या व्हेजिटेबल टाकल्यात. फोडणीला थोडीशी उडदाची डाळ टाकली आहे, मस्त कांदा, टोमॅटो, मिरची फोडणीला टाकली आहे आणि असा हा मऊ आणि मोकळा असा हा रव्याचा उपमा बनवलेला आहे. तर तुम्ही उपमा कसा बनवतात मला कमेंट करून सांगा. तुम्हाला रव्याचा उपमा आवडतो का ते पण कमेंट करून सांगा. त्यानंतर ही मल्टीग्रेन आट्याची रोटी बनवली आहे बीटरूट टाकून. तर चला मग आता टिफिन पॅक करूया. तर पटापट मी टिफिन वगैरे सगळे धुवून घेतले, कारण मुकेश भैया नसल्यामुळे हे माझंच काम झालेलं आहे. मला रोज टिफिन धुवून पुसून घ्यायला लागतात आणि सकाळच्या खूप गडबड असते, त्यामुळे खूप घाई होते. तर अशा प्रकारे मी पटापट टिफिन धुवून घेतले आणि धुतल्यानंतर ते पुसायला घेतले, कारण की आता आपल्याला त्याच्यामध्ये सरांचा लंच आणि ब्रेकफास्ट पॅक करायचा आहे. तर अशा प्रकारे मी हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आणि पटापट हे सगळे टिफिन धुवून घेतले आणि पुसून घेतले. तर बघू शकता तुम्ही, सगळे टिफिन पुसून झाल्याच्या नंतर आता आपण टिफिन भरायला सुरुवात करूया. तर फूड पेपर घेतला, त्याच्यामध्ये जे आपण बीटरूटचे पराठे म्हणजेच बीटरूटची चपाती बनवलेली आहे मल्टीग्रेन आट्याची. मस्त तूप लावून मऊ अशी चपाती बनवली आहे. त्या चपात्या आपण सगळ्यात आधी या टिफिनमध्ये भरणार आहोत. तर तुम्ही बघू शकता, सगळ्यात आधी मी ही बीटरूटची चपाती भरलेली आहे आणि ह्या ज्या 2 चपात्या आहेत त्या मॅडमसाठी लंचला ठेवलेल्या आहेत दुपारसाठी. ते पण व्यवस्थित झाकून कॅस्टरमध्ये मॅडमसाठी चपात्या ठेवल्या. आता आपण भरणार आहोत दुसऱ्या डब्यामध्ये भाजी, जी की आपण केलेली आहे व्हेज कोल्हापुरीची. तर व्हेज कोल्हापुरीची ही भाजी बघू शकता तुम्ही दुसऱ्या डब्यात मी भरलेली आहे. तर आता चपाती भरून झाली, भाजी भरून झाली. आता आपल्याला ब्रेकफास्ट म्हणजे जेव्हा आपण व्हेजिटेबल उपमा बनवलेला आहे
तो उपमा मी आता पॅक करणार आहे. तर तुम्ही बघू शकता भाजी भरून झाल्याच्यानंतर ह्या डब्यामध्ये मी उपमा पॅक केलेला आहे. तर अशा प्रकारे उपमा पण पॅक झाला, भाजी पण झाली आणि चपात्या पण पॅक झालेल्या आहेत. तर सरांचे टिफिन पटापट पॅक केले आणि आता सरांच्या टिफिनमध्ये मला फ्रूट भरायचं आहे. तर फ्रूटमध्ये आहे ॲपल. तर मी ॲपल धुवून घेते आणि त्याचं साल काढून घेते. तर तुम्ही बघू शकता मी ॲपल धुतलं, साल काढलं आणि पटापट ते कट करायला घेतलं. कट करून ॲपल सरांना मी टिफिनमध्ये देत असते. रोज वेगळं फ्रूट जे पण घरात असेल ते मी अशा प्रकारे कट करून सरांच्या टिफिनमध्ये पॅक करत असते. तर अशा प्रकारे हे ॲपल कट केलं, मस्तपैकी साईडचं सगळं काढलं आणि ॲपल देखील सरांच्या टिफिनमध्ये पॅक केलं. तर अशा प्रकारे सरांच्या टिफिनची बॅग घेतली आणि मग ते जे टिफिन आपण पॅक केले होते ब्रेकफास्टचे, लंचचे, ते सगळे टिफिन सरांचे बॅगमध्ये ठेवले. तर असं रोजचंच माझं काम आहे. रोज मला करावं लागतं. मुकेश भैया असले किंवा नसले तरी टिफिन भरायचं काम माझं आहे. पण मुकेश भैया असले ना की मला जरासं टिफिन वगैरे धुतलेला मिळतो, मला धुवायला लागत नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे सकाळच्या किती गडबड असते. तर त्या सकाळचे 5-10 मिनटं पण खूप महत्त्वाचे असतात. तर अशा प्रकारे हे किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. किचन गॅस क्लीन केल्यावर टोडूला अंडं देऊन येते. टोडूच्या अंड्याची वेळ होते. टोडूला ब्रेकफास्ट दिला अंड्याचा आणि आता बघू शकता मॅडमसाठी ठेवलेलं सगळं जेवण झाकून ठेवले. व्हेज कोल्हापुरी, चपाती आणि उपमा हे सगळं व्यवस्थित झाकून ठेवले. सरांचा टिफिन पॅक करून ठेवला. आता मी चालले दुसऱ्या कामावर. तर चला मग तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप सपोर्ट करा. तर अशा प्रकारे पहिल्या कामावरनं निघाली आणि पोचेल दुसऱ्या कामावर आणि तिकडे तुम्हाला दाखवते मी दुसऱ्या कामावर काय बनवते. तर चला माझ्याबरोबर, असेच माझ्यासोबत राहा. स्वामी माझ्या पाठीशी आहेतच. तुम्हीसुद्धा माझ्या पाठीशी असेच उभे राहा, कारण मला पण तुमच्या पाठिंब्याची खूप गरज आहे. तर अशा प्रकारे मी लिफ्टमध्ये एंट्री केली आणि आता मी चालली आहे दुसऱ्या कामावर. तर असाच माझा रोजचा रुटीन असतो. काहीच नवीन नसतो. फक्त नवीन एकच गोष्ट असते, ती म्हणजे नवनवीन भाज्या रोज मला कामावर वेगळ्या बनवाव्या लागतात. नवनवीन डिश बनवावे लागतात कामावर. तेवढंच वेगळं नवीन काहीतरी होतं. बाकी कामावर मला रोजच जावं लागतं. बाकी सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात रोजच घडतात. तर दुसऱ्या कामावर मी एंट्री केली आणि इकडे बनवलेले आहे रात्रीची जी चपाती उरलेली ना, त्या चपातीची फोडणीची चपाती बनवलेली आहे नाश्त्यासाठी. तर ही फोडणीची चपाती बनवली. त्यानंतर त्यांच्या मुलाला खायचा होता अंडा राईस. तर फोडणीची पोळी फक्त 2च पोळ्या होत्या. मस्त कांदा बटाटा टाकला आणि अशी मस्त फोडणीची पोळी बनवली. तुम्ही बनवता का अशी फोडणीची चपाती रात्रीची चपाती उरल्यावर? तर ही बनवल्यानंतर काल जी आपण बीन्सची भाजी बनवलेली ती थोडीशी उरलेली, तर त्याचीच हा खिचडी भात बनवलेला आहे मॅडमसाठी. तर मॅडम नॉनव्हेज नाही खात, तर त्यांच्यासाठी हा बीन्सची भाजी टाकून हा खिचडी भात बनवलेला आहे. त्यांच्या मुलासाठी मी अंडा राईस बनवल्यामुळे मॅडमसाठी हा मसाले भात म्हणू शकता किंवा खिचडी भात म्हणू शकता, तो मी बनवलेला आहे. तर हा मी कुकरमध्येच बनवला, पटकन होतो आणि असाच तिकडे आवडतो. आणि इथे बघू शकता ह्या कढईमध्ये जे मी बनवलेलं आहे हा अंडा राईस आहे. त्यांच्या मुलासाठी मी बनवलेला आहे. मॅडम खात नाही नॉनव्हेज, पण त्यांच्या मुलासाठी हा अंडा राईस बनवलेला आहे. कामावर मी जी पण रेसिपी बनवते, ज्या पद्धतीने बनवते, तिकडे त्यांना आवडते त्या पद्धतीनेच बनवते. तिथे मी माझं डोकं चालवत नाही. त्यांना जसं आवडेल, ते जसं म्हणतील तसाच मी तिकडे स्वयंपाक करत असते. तर हेच माझं डेली रुटीन आहे, माझं रोजचं आयुष्य आहे. हे जर तुम्हाला बघायला जरा जरी आवडत असेल तर मला तुम्ही नक्की सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा. म्हणतात घरकाम करणारी बाई व्हिडिओ टाकते. घरकाम करणाऱ्या बायका पण आजकाल व्हिडिओ टाकायला लागल्यात. पण काय करणार, का आम्ही व्हिडिओ नाही टाकू शकत का? हा मान्य, आम्हाला सगळेच सपोर्ट करत नाही. पण जर तुम्हाला असं वाटत असेल की ह्या बाईला सपोर्ट करावा, तर मला नक्की सपोर्ट करा. कढईमधलं सगळं जेवण मी छोट्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. जसं तुम्ही बघू शकता सगळं कढई वगैरे रिकाम्या केल्यात, घासल्यात, पुसल्यात, जागेवर ठेवल्यात. हे माझं रोजचं काम आहे. मी रोज भांड्यामध्ये सगळं ट्रान्सफर करून घेते. कढया वगैरे रिकाम्या करते, कढया वगैरे घासून घेते, सगळी भांडी घासते, घासून परत पुसून ठेवते जागेवर. किचन गॅस सगळं क्लीन केलेलं आहे.
आणि आता इकडचं काम माझं संपलेलं आहे, त्यामुळे मी आता जाणार आहे घरी. पण त्याआधी गॅसचं मेन नॉब बंद करते, सगळी बटणं बंद करते आणि मी आता घरी जाणार आहे. घरी गेल्यावर घरची ड्युटी सुरू. तुम्हाला तर माहिती आहे, लेडीज, बाई, वुमन ज्याला आपण म्हणतो, ती कामावरनं जरी निघाली तरी परत कामावरच पोहोचत असते. तिला काय सुट्टी नसते. अशा प्रकारे ऊन बाहेरून खूप कडक येत होतं, त्यामुळे पडदा खाली घेतला आणि आता मी चालली आहे घरी. तर घरची ड्युटी सुरू होणार आहे. घरी मी काय बनवते ते तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं दाखवणार आहे. तर अशा प्रकारे दरवाजा खेचून घेतला आणि मी निघालेली आहे घरी. तर मंडळी, मला खूप सपोर्ट करा. मला पण चान्स द्या एक पुढे जाण्याचा. कामावरनं येऊन एवढं सगळं बाहेरचं काम करून, घरचं काम करून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते आणि व्हिडिओ टाकते. हे एवढं सोपं नसतं. त्यासाठी व्हिडिओ शूट करावा लागतो, त्यानंतर एडिटिंग करावी लागते, थंबनेल बनवावा लागतो, त्यानंतर हा व्हिडिओ अपलोड होतो. तर एक व्हिडिओ अपलोड करण्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते. तर माझी मेहनत लक्षात घ्या आणि मला खूप खूप सपोर्ट करा. तर मी अशी अपेक्षा करते की तुम्ही मला नक्की सपोर्ट कराल. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मला खूप सपोर्ट करा, कारण लाईक आणि सबस्क्राईब फ्री आहे. तर अशा प्रकारे मी कामावरनं घरी पोचली. घरामध्ये बांधकामाचं सुरू आहे. तर बांधकाम सुरू आहे, टॉयलेट बनवणं चालू आहे, बाथरूम बनवणं चालू आहे. तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओतनं दिसलंच असेल. तर हीच माझी घरी आलं की तीच ड्युटी सुरू होते. घरची धूळ माती वगैरे सगळं साफ करा, किचन वगैरे साफ करा, स्वयंपाक करा, हे सगळं आवरा. बांधकामाला जे बिगारी मिस्त्री आले त्यांना चहा पाणी द्या. तर हे सगळं माझं काम सुरू आहे. तर असा होता हा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, खूप छान छान कमेंट करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.